रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याने आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करताय. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. आपण ठरवलं तर करू शकतो हे ब्रीदवाक्य आयुष्यामध्ये प्रत्यक्षात उतरविणारी आणि सतत नाविन्याचा शोध घेणारी डॉक्टर मैथिली जोग. रामराम. धन्यवाद. खूप छान वाटतंय आज या विशेष मालिकेमध्ये मला सहभागी व्हायला मिळालं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हालाही आनंद आहे. सायकलने एव्हरेस्टिंग करणारी तू पहिली भारतीय महिला आहेस. त्या आणि तुझ्या अन्य छंदांविषयी आपल्याला बोलायचंच आहे. पण तत्पूर्वी मला तुझ्या बालपण आणि शालेय जीवनामधले तुझे जे संस्कार आहेत त्याचा तुझ्या पुढच्या जीवनावर कसा काही परिणाम झाला किंवा काय प्रभाव आहे हे जर थोडक्यात आमच्या श्रोत्यांना सांगू शकलीस तर ते मला आवडेल. अगदी निश्चित. मला असं वाटतं आपलं बालपण हे किती समृद्ध आहे त्यावर आपला पुढचा सगळा जीवनाचा प्रवास अवलंबून असतो. माझा जन्म पुण्यातला. मी अतिशय सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आले आणि साधारणपणे एकदम छान प्रोटेक्टेड बालपण, समृद्ध बालपण असं माझं संपूर्ण बालपण होतं. मला कलेचा पण वारसा आहे. माझ्या आईचे वडील हे प्रभात कवी शांताराम आठवले. अरे वा. साधारणपणे हे सगळं असून सुद्धा मी सायन्स हा विषय घेतल्यामुळे ते काही मी पुढे कदाचित माझ्यात असेलही, पण ते काही मी पुढे परस्यू करू नाही शकले. पण पूर्णपणे कायम कुठलीही गोष्ट करण्यासाठी माझ्या पालकांचं मला कायम प्रोत्साहन होतं. आम्ही तिघी बहिणी. आम्हाला कधीही आईवडिलांनी कुठल्याही चौकटीत बांधलं नाही. त्यामुळे अतिशय समृद्ध बालपण. माझं शालेय शिक्षण, प्राथमिक शाळा माझी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची शिशुविहार शाळा, नंतर मी प्रबोधिनीमधनं शिकले आणि प्रबोधिनीमध्ये मला अतिशय अनुभवसंपन्न शिक्षण मिळालं. त्यामधल्या काही गोष्टी ज्या मला आयुष्यभर पुरल्या ते म्हणजे नीतिमत्ता, निरीक्षण आणि उत्तमतेचे धडे मला प्रबोधिनीत मिळाले. आणि वास्तववादी शिक्षण असं मी प्रबोधिनीच्या शिक्षणाबद्दल सांगू शकेन. वास्तववादी म्हणजे काय? म्हणजे सामाजिक भान अच्छा, हा एक त्यातला म्हणजे महत्वाचा. पाठ्यपुस्तकातलं फक्त शिक्षण नाही, नाही, अजिबातच नाही. त्याच्याबरोबर समाजाचं समाजाचं भान. कारण प्रबोधिनीमध्ये इतके अनंत उपक्रम असायचे की आम्ही ते करिक्युलम बेस्ड शिक्षण फक्त वर्गातलं असं कधीच नव्हतं. पुस्तकातले किडे नाही. नाही, अजिबातच नाही. म्हणजे आमच्या आईवडिलांना कधी असं लक्षातही नाही की 5 वाजले, शाळा संपली आणि मुली घरी आल्या. त्यामुळे अशा पद्धतीने करून बघा, प्रश्न विचारा आणि मगच विश्वास ठेवा. आणि ह्या जोडीला नेतृत्व गुणाला पण खतपाणी घातलं गेलं खूप प्रबोधिनीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं सहकार्यानं बरोबर घेऊन जाणं, ज्याचं क्रेडिट त्याला द्यावं. आईवडिलांनी पण बिंबवलं आणि शाळेमधनंही हेच सांगितलं गेलं. आणि दोन्ही शाळांमध्ये अतिशय छान सहकारी मिळाले. म्हणजे टीमवर्कचं महत्व तुला शालेय शिक्षणातच कळून आलं. अगदी बरोबर. आता तू बोलता बोलता असं म्हणालीस की मला कलेचा वारसा आहे, पण प्रत्यक्षात तू नंतर शिक्षण सगळं सायन्स स्ट्रीम मध्ये घेतलंस. तर त्यावेळी तुला आर्ट्सला जावं असं नाही का वाटलं? शाळेमध्ये सगळ्या विषयांचं समान हे दिलं गेलं, महत्त्व दिलं गेलं. पण कुठेतरी सायन्सबद्दलचा ओढा मला जास्त होता, विशेष करून बायोलॉजीबद्दल. अच्छा. माहीत नाही ते असं का होतं, पण जेवढं बायोलॉजी आवडत होतं तेवढा भूगोलही आवडत होता. तेवढं सोशल सायन्स बाकी पण आवडत होतं विषय. पण समहाऊ असं वाटलं की नाही, आपण सायन्सला जावं.
कदाचित असंही असेल की मोठी बहीण डॉक्टर असल्यामुळे हं, हं, हं. ते जे समोर होतं ते सायन्सचं क्षेत्र होतं. त्यामुळे सायन्सला गेले मी. आणि त्या सायन्समध्येच पुढे तू मायक्रोबायोलॉजीमध्ये हो, केलंस ना पदव्युत्तर हो, शिक्षण, बरोबर ना? हो. मग ते सूक्ष्म जीवशास्त्राचा तुझा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुढे तू कुठल्या कॉलेजमध्ये काही शिकवायचं काम करत होतीस असं मला कळलं. हो, मला मायक्रोबायोलॉजी विषयी विशेषत्वाने असा ओढा होता. कारण एक मैत्रीण होती मोठी, वयाने मोठी. तिच्याकडनं मायक्रोबायोलॉजीबद्दल कळलं होतं. आणि प्रबोधिनीमध्ये 9वी मध्ये आम्हाला एक प्रोजेक्ट करायचा होता. त्यावेळेला मला आठवतंय की रिव्हर इकोसिस्टममधला तो काहीतरी प्रोजेक्ट होता. तेव्हा मी गरवारे कॉलेजमध्ये गेले होते. तेव्हा माझी डॉक्टर मिलिंद वाटवेंची ओळख झाली होती 9वी मध्ये. अरे वाह! हं. आणि त्यामुळेही कदाचित असेल, त्यांच्याबरोबर थोडा काळ 1 महिना 2 महिनेच मी काम केलं होतं. पण मग तेव्हा गरवारे कॉलेजमध्ये गेले, त्या कॉलेजविषयी कुतूहल निर्माण झालं आणि मग मी ठरवलं की आपण हा विषय घेऊया. मग मी 12वी नंतर BSc केलं आणि अजून एक त्याच्यामध्ये होतं त्यावेळेला CBSEतनं शिकणाऱ्यांसाठी वेगळ्या सीट्स होत्या गरवारे कॉलेजमध्ये. अच्छा. त्यामुळे तिथे माझा प्रवेश एकदम सोपा सुकर झाला. झाला. हं. मग BSc मायक्रोबायोलॉजी, MSc मायक्रोबायोलॉजी केलं आणि त्याच्यानंतर मग मध्ये थोडी 2-3 वर्षांची गॅप झाली. कारण MSc नंतर लग्न झाल्यावर माझे मिस्टर आर्मीत होते. त्यामुळे मी 3 वर्ष फिरोजपूरमध्ये होते. अच्छा, फिरोजपूर म्हणजे पंजाब. पंजाबमधलं. आणि ते कॅप्टन होते मला कॅप्टन. वाटतं हो. शॉर्ट सर्व्हिस आर्मीमध्ये. कमिशन अच्छा. ऑफिसर. हं, हं. आणि मग परत तिकडनं आल्यानंतर साहजिकच मी वाटवे सरांकडे परत गेले, की "सर काहीतरी मला करायला आवडेल ह्या क्षेत्रात." आणि BSc आणि MSc ह्या 5 वर्षांमध्ये गरवारे कॉलेजमध्ये पण मला अतिशय पोषक वातावरण मिळालं सर्वार्थाने. हं, हं. उत्तम शिक्षक होते. त्याच्यानंतर बाकीसुद्धा ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी गरवारे कॉलेजमध्ये खूप छान वातावरण मिळालं. आणि परत मी पुण्यात आले. मुलगा माझा तोवर 1.5 वर्षाचा झालेला होता आणि मग वाटवे सरांना जाऊन भेटले, हं, हं. की "सर मला काहीतरी करायची इच्छा आहे." हं, मग हं. तिथून सरांबरोबरचा माझा परत प्रवास सुरू झाला. हां. तू आत्ता मध्येच फिरोजपूरचा उल्लेख केलास. मध्ये आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा एक तू फिरोजपूरचा किस्सा पण मला ऐकवला होतास, की तुम्ही खूप ओव्हर क्वालिफाईड हो. आहात. तर ते एक जरा आम्हाला सांग ना? मी MSc करून झाल्यानंतर माझं लगेच लग्न झालं आणि मी तिकडे गेले. बरं, काहीतरी करायचं हे निश्चित होतं. फिरोजपूर एकदम छोटासा कॅन्टॉन्मेंट, तसंही ते शहर खूप छोटंसं. म्हटलं काय करूया? तर सेंट जोसेफ शाळेमध्ये मी गेले. तिथल्या प्रिन्सिपलना म्हटलं, "मला शिकवायची इच्छा आहे." पण त्या म्हणल्या, की "यू आर हायली क्वालिफाईड फॉर धिस जॉब." म्हटलं, "असं का म्हणताय तुम्ही?" म्हणे, "आमच्याकडे वेकन्सी आहे ती फर्स्ट स्टँडर्डला शिकवण्याची आहे." म्हटलं, "उत्तम." एकदम छान वयोगट आहे आणि मी खरंच सांगते मी खूप एन्जॉय केलं, त्या पहिलीतल्या मुलांना शिकवायला. छान माझा तो अनुभव होता. ती 3 वर्ष अतिशय मला आर्मी लाईफ हे 3 वर्ष जरी अनुभवलं, तरी त्यांनी माझा खूप पर्स्पेक्टिव्ह बदलून गेला आयुष्याकडे बघण्याचा. हां. त्यामुळे आणि तिथल्या जो शिक्षणाचा तुला अनुभव होता, तो तुला पुढे कॉलेजमध्ये उपयोगी पडला? नंतर तू जे गरवारेमध्ये सगळे काय-काय उद्योग केलेस, हो. ते आपण आम्हाला ऐकायचेत. तरी पहिलीच्या वर्गाला जरी शिकवत होते ना, तरी त्या शिकवण्याचा मी खूप आनंद घेतला. म्हणजे मी नेहमी म्हणते मी पहिली ते PhD या सगळ्या वयोगटांना शिकवलेलं आहे. पण मला विचाराल तर 3 वर्ष मी खूप एन्जॉय केली पहिलीतल्या मुलांना शिकवणं. कारण काहीही तिकडे इनिबिशन्स नाहीत. एकदम मोकळा सगळा कोरीपाटी. हां, कोरीपाटी. कोरीपाटी. हं. मध्ये मी आता मुद्दाम मला उल्लेख करावासा वाटतो. आपल्या या कट्ट्यावर आमचेच एक मित्र आले होते, शेखर फाटक म्हणून. तो ही इज IITian. पण भरपूर त्यांनी काय-काय उद्योग केले. पण तोही मला सांगतो, की मला 8वी-9वीच्या मुलांना शिकवण्यात जो आनंद मिळाला, तो कशातच मिळाला नाही. म्हणजे एक शिकवण्याचा जो आनंद आहे, तो खूपच वेगळा आणि समृद्ध खूपच. स्वतःला पण करणार आहे. म्हणजे शिकवताना पठडीबाज शिक्षक न बनता एक उपक्रमशील शिक्षक आपण असं ज्याला म्हणतो. तसं तू तिथे खूप काही केलंस हो, गरवारे कॉलेजमध्ये. हो. ते जरा आम्हाला सांग ना? मी वाटवे सरांबरोबर मग 97 साली परत पुण्यात आल्यानंतर हळू-हळू काही ना काहीतरी प्रोजेक्टवर काम करत होते. मध्ये-मध्ये त्याच्या जोडीने शिकवत पण होते. असं करत-करत अ, आमचा एक DST फंडेड प्रोजेक्ट होता. सर म्हणले, "मग तू आता PhDला रजिस्टर कर." आणि अर्थातच वाटवे सरांबरोबर काम करत असल्यामुळे
जी डायव्हर्सिटी कामाची होती, ती तर इतक्या गोष्टी मला शिकवून गेली. आणि ते करत असताना मग वाटवे सरांच्याच पी-एच-डीचं एक्सटेन्शन म्हणून आम्ही वाईल्ड मॅमल्सच्या पॅरासाइट्सचा अभ्यास, असा एक आम्ही डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीला प्रपोजल दिलं, त्याला फंडिंग मिळालं आणि मग मी तिथे त्याच्यावरती पी-एच-डीला रजिस्टर केलं. अर्थात हे काम चालू असतानाच मी शिकवत पण होते कॉलेजमध्ये मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे ते क्लॉकर बेसिसवरती, कोणाच्या लिव्ह वेकन्सीत, असं करत करत माझं दोन्ही चालू होतं. मला असं वाटतं मी शिक्षक म्हणूनही माझा रोल होता. मी पी-एच-डीच्या कामाची पण सुरुवात केलेली होती आणि एम-एस-सीच्या मुलांच्या थोडंसंच वयाचं अंतर, त्यामुळे त्यांच्या बरोबरीने पण मी स्टुडंटशिप पण मस्त एन्जॉय करत होते. त्यामुळे तो फार छान माझा अनुभव होता. तू आता म्हणालीस की मी खूप एन्जॉय करत होते, तर प्रत्येक काम हे पाट्या टाकण्याच्या दृष्टीने न करता त्याच्यामधनं आनंद कसा मिळेल हे अगदी. तू सुरुवातीपासून जपलंयस, हो, बरोबर? हो, हो. आणि नंतरच्या तुझ्या संशोधनाचं जे काम आहे त्याच्यामध्ये पण तू त्यात आनंद मिळतोय म्हणून तू जास्ती मन लावून काम अगदी. केलं. आणि हे करत असताना मला एक अजून प्रकर्षाने जाणवलं, भलेही मी मुलांना शिकवत होते एम-एस-सीच्या किंवा बी-एस-सीच्या, मला त्यांच्याकडनंही खूप शिकायला मिळालं हो. मुलांकडनं. म्हणजे मला आठवतंय की अशी वेळ आली होती की मला नेटची परीक्षा देणं गरजेचं होतं. भलेही माझी पी-एच-डीचा सिनॉप्सिस सबमिट झालेला होता. पण अशी वेळ आली होती की ह्याला पर्याय नाही, जर टीचिंगमध्येच पुढे जायचं असेल बरोबर. तर. तर माझी त्यावेळेला म्हणायला विद्यार्थिनी पण मैत्रीण जास्त, करिश्मा चिटणीस म्हणून. ती मला म्हणायची की मॅम आपण एकत्र अभ्यास करू. आणि तिच्या बरोबरीने अभ्यास करून मी ती परीक्षा पास झाले. पी-एच-डीच्या कामामध्ये पण एका वेळेला असं आलं की काहीतरी प्रोग्रॅमिंगची गरज होती. अजून एक विद्यार्थी होता सुगत दाभोळकर. त्याला म्हटलं, "सुगत शिकवशील का मला प्रोग्रॅमिंग?" तो म्हटला, "मी तुम्हाला शिकवू?" म्हटलं, "अरे मला येत नाही, तुला येतंय." असं पण मी खूप माझ्या विद्यार्थ्यांकडनं शिकत पुढे गेले. बरोबर. आणि तो वयोगट इतका व्हायब्रंट असतो आणि तो तुमच्यापेक्षा कितीतरी पुढे असतो. त्यांच्याकडनं शिकायला मला खूप मिळालं. बरोबर. आणि त्या संशोधनाच्याच कामासाठी तू मधुमलाईच्या जंगलात मला वाटतं हो. तिकडे पण तुला जायला लागलं होतं. कृष्णबेक कुंटे वगैरे यांच्याबरोबर माझ्या त्या काम केलं. पी-एच-डीच्या कामामध्ये माझ्याबरोबर जे काम करणारी मंडळी होती त्याच्यामध्ये खूप म्हणजे ते साथीदार मला खूप छान लाभले. त्याच्यात कृष्णमेघ कुंटे आहे, राहुल मराठे माझ्याबरोबर होता, सचिन रानडे, शंतनू गोयल, हो. अशी सगळी मंडळी माझ्या बरोबरीने त्या कामामध्ये होती. आणि वाटवे सरांच्या बरोबर काम करताना कधीही असं कुठल्याही कामाचं बर्डन वाटलं नाही. आणि त्यांनी कायमच प्रत्येक गोष्टीला वाव दिला. कधीही असं साचेबद्ध ह्याच्यात कधी कोंबलं नाही त्यांनी कुणालाच. आणि सगळ्यात महत्वाचं मी त्यांच्याकडनं शिकले की ज्याचं क्रेडिट त्याला द्यायचं. की बरोबर. छोटंसं जरी काम असेल संशोधनाचं, तरी त्या व्यक्तीचं नाव तुमच्या पेपरमध्ये आलं यायला पाहिजे. पाहिजे. कृतज्ञता फार अतिशय. महत्वाची आहे. तिथे तुम्ही कशावर काम केलं? मगाशी तू काय ते सांगितलं इंग्लिशमध्ये, हो. पण ते मला काही कळलं नाही. भारतातल्या वाईल्ड मॅमल्सच्या पोटातले जे पॅरासाइट्स आहेत, हेल्मिन अच्छा. पॅरासाइट्स. हो. म्हणजे सस्तन प्राण्यांच्या पोटातले परोपजीवी हो. कीटक किंवा काय आपण हां. सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव. ओके. त्यात सुद्धा हेल्मिन्स वरती अच्छा. फोकस्ड. हां. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचं स्टॅटिस्टिकल पॅटर्न्स डिस्ट्रीब्युशनचे असं काम होतं. आणि ते त्यामुळे किती वर्ष चाललं? माझं एकूण कागदोपत्री ते जर बघितलं तर 4 वर्ष लागली मला. हो. थोडंसं आधी मी काम सुरू केलं होतं, मग रजिस्ट्रेशन केलं. आणि आम्ही भारतभरातल्या 20 वाईल्ड लाईफ सँच्युरीजमध्ये काम होतं. म्हणजे मी पुण्यामध्ये असायचे, बाकीचे हे मंडळी जास्त फिरायचे. कारण त्यावेळेला माझा मुलगा लहान होता. आकाश. आणि हे तुझं काम चालू होतं संशोधनाचं. मग त्या तेल अवीव युनिव्हर्सिटीची तुझ्या एंट्री कधी झाली लाईफमध्ये आणि कशी झाली? मी माझं पी-एच-डीचं काम सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी शिकवणं असं करत मग जेव्हा मी 2004 मध्ये माझा थिसिस सबमिट झाला, त्याच्यानंतर मग मला हे क्लिअर होतं की मला आता शिकवायचंच आहे. हे फील्ड सोडायचं नाहीये. पण त्या दरम्यान ओपन पोस्ट नव्हती म्हणून मी 2 वर्ष दुसऱ्या एका कॉलेजमध्ये काम केलं. आणि 2006 मध्ये आबासाहेब गरवारे कॉलेजनी बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट सुरू केलं. तिथे मी डिपार्टमेंट अगदी शून्यातनं उभं करण्यापासून सुरू केलं मी ते सुरू करण्यातच तुझा हातभार आहे. हो. असं सांग. हो. लोकांना कळू दे.
त्या एक 6 वर्ष मी तिथे काम केलं आणि अतिशय उत्तम माझी टीम पण तयार झाली होती. तेव्हाचे माझे पण सगळे सहकारी खूप छान मिळाले मला. आम्ही खूप विविध उपक्रम केले. पुणे विद्यापीठाच्या कामामध्ये पण खूप आमचं कॉन्ट्रिब्युशन होतं. आणि मग 2011 मध्ये मी बदल घडवायचं ठरवलं. त्याला अनेक कारणं होती. आणि त्याच्यानंतर मग मी 1.5 वर्ष गरवारे 2011ला सोडल्यानंतर सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मी 1.5 वर्ष होते. दरम्यानच्या काळात माझा मुलगा आकाश 12वी नंतर त्यांनी इंजिनिअरिंगसाठी तेल अवीव युनिव्हर्सिटीला तो इस्रायलमध्ये शिकायला गेला. आणि मग 2014 पासनं मी त्या युनिव्हर्सिटीचं भारतातलं काम बघायला सुरुवात केली. म्हणजे कोऑर्डिनेशन. मुख्यत्वे एक इंजिनिअरिंग प्रोग्राम त्यांना भारतात आणायचा होता आणि लिबरल आर्ट्सचा. तर मला भारतीय ह्याची सिस्टीमची अनुभव होता आणि त्यांना असं वाटलं की इस्रायल हा भारतात जर का पॉप्युलर करायचा असेल, पहिली गोष्ट इस्रायल ॲज अ नेशन लोकांच्या पचनी पडायला जड आहे. कारण आपल्याला जे इस्रायल माहिती आहे ते सतत फक्त युद्ध हां. युद्ध युद्ध आणि त्याच्यानंतर मग कोर्सबद्दल हे सांगणं. आणि तिथे दुहेरी त्यांना माझा असा फायदा झाला की मला शिक्षण क्षेत्राची माहिती आहे, काम केलेलं आहे आणि मी नुसत्या पोकळ गोष्टी सांगत नाही, मी माझा मुलगा पाठवलाय तिथे. त्यामुळे असा माझ्यावरती मी सांगते त्याच्यावर विश्वास लोकांचा बसायला लागला. बरोबर. कारण पण इथे चांगला प्रतिसाद मिळाला तुला? हो. पहिली 2 वर्ष जरा बिचकत लोक पाठवत होते मुलांना. कारण एकतर 12वी नंतर जायचं. 18 वर्षाचं मूल बाहेर पाठवायचं. परदेशात. हो. आणि अमेरिका आणि युरोपियन युनिव्हर्सिटीजबद्दल आपल्याला वेगळं काही खूप सांगावं माहिती नाही असते. लागत हो. पालकांना. पण इस्रायलमध्ये का, कशासाठी, मग सेफ्टी कन्सर्न्स, हे सगळे पहिले 2 वर्ष जरा चॅलेंजिंग होते. पण त्याच्यानंतर साधारणपणे प्रत्येक वर्षी त्या कोर्ससाठी एक 5-6 मुलं भारतीय जायला लागली. हो. पण मग त्याच्यासाठी काही शिष्यवृत्ती असते हो. का? आणि खरंच तिथला शिक्षणाचा दर्जा एवढा चांगला आहे का? हो. हे दोन प्रश्न. इस्रायली शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे हं. आणि भारतीय विद्यार्थ्यांना इस्रायली गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप आहे. त्याची आणि काय एंट्रन्स असते? ते आपल्या IIT एंट्रन्सची जी परीक्षा आहे त्याचे गुण धरतात. बाकी जी रेग्युलर जे काही परदेशी युनिव्हर्सिटीजसाठीचे जे काही आहेत परीक्षा त्याचे गुण धरतात. हो. आणि पर्सनल इंटरव्ह्यू घेतात. हं. एक सीनियर प्रोफेसर येऊन पालकांना भेटतात. हो. हे बाकी कुठल्या युनिव्हर्सिटीज करत नाहीत. म्हणजे खूप काळजीपूर्वक त्यांचं काळजीपूर्वक सिलेक्शन असतं आणि टाटा ग्रुप पण स्कॉलरशिप देतं भारतीय विद्यार्थ्यांना. अच्छा. अरे वा. मला नवीनच कळतंय. त्यामुळे इस्रायल आता हळूहळू पॉप्युलर व्हायला लागलाय भारतामध्ये ॲज अ स्टडी शिक्षणाच्या डेस्टिनेशन. तर मगाशी सुरुवातीला तुझं मी ओळख करून देताना सांगितलं की एव्हरेस्टिंग करणारी पहिली भारतीय महिला, एव्हरेस्टिंग सायकलनी. तर हे तुझं आता सगळं शिक्षणाचं चालू होतं. त्याच्यात जवळजवळ किती तर 15 वर्ष माझ्या मते आधी प्रोफेसर, मग हो. PhD, मग तेल अवीव. हा एकदम जागृत कुठून झाला की आता आपण परत एकदा फिजिकल ऍक्टिव्हिटीज कराव्यात? कारण कॉलेजच्या जीवनात तू ट्रेकिंग वगैरे करत होतीस असं मला कळलं. हो. तर तो प्रवास कसा सुरू झाला हे जरा सांग. माझ्या ह्या सगळ्या प्रवासांमध्ये मी हे निश्चित सांगेन की मी अजिबात काही स्पोर्ट्स पर्सन वगैरे नव्हते. शाळेमध्ये जे काही रेग्युलर आमचं प्रबोधिनीमध्ये दल असायचं, बाकी विविध उपक्रम असायचे त्याच्यामध्ये निश्चित सहभाग असायचा. त्याच्यानंतर ट्रेकिंग सह्याद्रीतलं आणि वर्षातनं एकदा हिमालयातला असं हे चालू असायचं. विशेषत्वाने कुठला खेळ खेळत होते असंही नाही. शाळेच्या काळामध्ये सायकलिंग मात्र जबरदस्त केलं होतं. ते मला असं वाटतं आपल्या जनरेशनच्या प्रत्येकानेच केलेलं आहे. विशेष करून पुण्यात. हो. त्यानंतर माझे वडील अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक होते. त्यामुळे साधारण योगासनांबद्दलचा अवेअरनेस होता. पण हां. बाबांनी कधी त्याचं कंपल्शन नव्हतं केलं. अशा पद्धतीनेच माझा सगळा हे चाललेला होता. पण माझे मिस्टर आर्मीवाले असल्यामुळे अगदी डे 1 पासनं रनिंग, स्क्वॉश ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी डोळ्यासमोर माझ्या दिसत होत्या, घडत होते. घडत होत्या.
आणि साधारणपणे आम्ही दोघंही मिळून थोड्याफार प्रमाणामध्ये, अर्थात माझं त्याच्या इतकं काही एवढं सिरियस हे नव्हतं. कारण महेश हा मुंबई मॅरेथॉनच्या पहिल्या एडिशनपासून फुल मॅरेथॉन पळतोय. हो. पण माझा निश्चित त्याला सपोर्ट असायचा. आणि अशाच पण काही ना काही तुझी सतत ऍक्टिव्हिटी काहीतरी चालायची. होती. घरात का होईना, पण हो. व्यायामाशी संपर्क पूर्ण आयुष्यभर हो, होता. पण तो एकदम असा ठीक आहे, म्हणजे सर्वसाधारण होता. स्वतःला फिट ठेवण्यापुरता. बस हां, तेवढाच होता. तेच महत्वाचं आहे. हो. आणि त्याच्यानंतर मग असं झालं, की महेशला पायाला थोडा, गुडघ्याला त्रास व्हायला लागल्यावर त्यांनी एक सायकल घेतली. आणि हे मी सांगतेय हे 2015. ओके. अरे म्हणजे आत्ताच की अगदी. 6-7 वर्ष हो. झाली. हं, हं, हं. त्यामुळे माझा हा सगळा फिटनेसमधला सिरियस प्रवास जो आपण म्हणू, तो अगदी ताजा आहे. गरम गरम. गरम. आणि वेन मॅडनेस बिगिन्स ॲट होम आपण जे म्हणतो, आणि समविचारी वेडी मंडळी एकत्र आली की खरंच काहीतरी वेगळं घडू शकतं, असं हे मी अनुभवलंय. आणि मग महेशनी सायकल घेतली, एक नवीन अजून एक घेतली. मग मला म्हणला, आता एक तुझ्यासाठी आहे, बघ तू. सायकल काय तुला नवीन नाहीये. दरम्यानच्या काळात आम्ही असेच समविचारी वेडी मंडळी आम्ही असे जमलो होतो, ज्याचं नाव आम्ही फंटास्टिक टीम असं ठेवलेलं आहे. आणि अगदी यंग, म्हणजे 18-19 वर्षापासून ते 70 पर्यंतची मंडळी त्याच्यामध्ये आहेत. एक 10-12 सगळे जणांचा उत्साही ग्रुप. माणसं. एकदम ठरलं करून बघूया असं. आणि तेव्हा मग महाराष्ट्र दिवस साजरा करूया आणि मग चला पुण्याहून मुंबईला सायकलिंग करू, असा एक पहिला उपक्रम केला फंटास्टिक टीमनी. दिवसा केली राईड 1 मेला. तेव्हा मी चांदण्यातनं. हां, अगदी. तेव्हा मी गाडीमध्ये होते. तेव्हा मला असं वाटलं, की अरे हे काय चाललंय, हां, करू देत त्यांना सायकलिंग. पण त्या अनुभवातनं शहाणे होऊन मग पुढच्या वर्षी आम्ही रात्रीची राईड प्लॅन केली. तेव्हा मला महेश म्हणला, की बघ तू येणार असशील तर. त्याच्या आधी माझ्या 20 किलोमीटरच्या एक 2-4 राईड्स झाल्या होत्या. आणि म्हटलं चला करून बघू काय होतंय. बरोबर एक गाडी असणार होती. वाटलं तर गाडीत बसायचं. त्याच्यामध्ये एवढाच फक्त होता, की आपल्यामुळे कोणाला मागे थांबायला म्हणजे नको. आपल्यामुळे कोणाची अडचण नाही होणार. बरोबर. मग निघालो आम्ही लोणावळ्याला, थोडं खाण्यासाठी ब्रेक घेतला रात्री. आणि चर्चा सुरू झाली यांची सगळ्यांची, की अरे आता उतारच आहे. म्हटलं चला उतार आहे तर जाऊया. असं करत वाशीला पोचल्यानंतर मग मी म्हटलं, की नाही आता नाही, आता पोचायचं. आता गेटवे ऑफ इंडिया आपलं डेस्टिनेशन. आणि ही जी राईड झाली माझी, त्यांनी मला एकदम सगळं बदलून गेलं चित्र. कलाटणी देणारा एकदम क्षण असं म्हणू शकतो. आणि तोपर्यंत मग मी आधी एकदा म्हटलं एक थोडीशी 10 किलोमीटरची मॅरेथॉनमध्ये भाग घेऊया. सुरुवात केली 5 किलोमीटर, 10 किलोमीटर असं करत करत. आणि मग त्या दरम्यान फंटास्टिक टीम, मग माझा दीर, जाऊ, माझी बहीण, असे सगळेजणच आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलो. सगळं घरच वेळ लागलं. हां, म्हणजे आकाश इस्रायलमध्येच राहतो म्हणून, नाही तर तोही सहभागी झाला असता कदाचित, माहित नाही. पण जेव्हा सुट्टीला आधेमध्ये यायचं तेव्हा कधीतरी सायकल राईडला आमच्या बरोबर आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा जो काही वेडेपणा म्हणायला हरकत नाही, त्याची सुरुवात, ती बीजं त्या ह्याच्यात रोवली गेली. मुंबईची जी पहिली, त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला. हे कसं काय डोक्यात आलं, एव्हरेस्टिंग आपण करूया? आणि एव्हरेस्टिंग म्हणजे काय मुळात ते आमच्या श्रोत्यांना सांग. एव्हरेस्टिंग ही तशी नवी संकल्पना आहे भारतामध्ये. आता गेल्या 1-2 वर्षामध्ये खूप मंडळी एव्हरेस्टिंग करायला लागलेत. तर एव्हरेस्टिंग म्हणजे काय, तुम्ही जगभरातली कुठलीही एक टेकडी निवडा. थोडक्यात असा एक हे निवडायचा टास्क. हां, की तुम्ही एक सिंगल ॲक्टिव्हिटी म्हणून सायकलवरती किंवा पळत, एव्हरेस्टिंग हे चालत रनिंगचं पण आहे आणि सायकलिंगचं पण आहे. तुम्ही ती निवडलेली टेकडी वरखाली करत राहायची, जोपर्यंत तुमच्या गॅजेटवरती एलिव्हेशन गेन 8848 मीटर्स येत नाही, म्हणजे एव्हरेस्टची उंची. त्याला अट एकच आहे, की ती सिंगल ॲक्टिव्हिटी असणं अपेक्षित आहे आणि तुम्ही झोप घ्यायची नाही. अच्छा. म्हणजे जे काय 8000 काय मीटर जे आहे ते उंची गाठायची झाली, तर न झोपता ती गाठायची. थांबू शकता तुम्ही. थांबू शकता, खाऊ शकता, स्ट्रेचिंग करू शकता, कारण ती गरजच असते. तर ही कल्पना मला तर माहीत नव्हती. एव्हरेस्टिंगपर्यंत पोचायच्या आधीचं थोडंसं मी सांगते, की एव्हरेस्टिंगवरती डायरेक्टली उडी नाही मारली.
माझ्या मुंबईच्या राईडनंतर असं झालं की महेशला एक डेक्कन क्लिफ हँगर नावाच्या रेसबद्दल कळलं होतं 2015 मध्ये. आणि तेव्हा असंच महेशनी आमच्या फंटास्टिक टीममधली मंडळी अचानक एक दिवस ठरवलं की अरे हां, ही पुढच्या आठवड्यात रेस आहे. ही डेक्कन क्लिफ हँगर रेस इन्स्पायर इंडिया नावाची संस्था आहे, जी दिव्या ताटे म्हणून आहेत, ज्या भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी 1200 किलोमीटरची पॅरिस ही रेस केली होती. बरोबर. तर दिव्या ताटे ह्या महिलांना प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे अल्ट्रा सायकलिंगमध्ये. तर हे डेक्कन क्लिफ हँगरबद्दल आम्हाला कळलं होतं आणि महेशनी म्हटलं की अरे आपण करूया. ती रिले फॉर्मॅटमध्ये पण असते आणि सोलो पण करू शकता. ती पुण्याहून सुरू होते रेस आणि व्हाया महाबळेश्वर तुम्ही गोव्याला 643 किलोमीटर कंटिन्युअस सायकलिंग करायचं. त्यामुळे तिथे तुम्हाला मागे एक तुमचं क्रू व्हेइकल लागतं, कारण रात्रीचा जो प्रवास आहे तो त्या गाडीच्या लाईटमध्ये उजेडमध्ये. करायचा आहे. आणि त्याला 32 तासामध्ये ती पूर्ण करायची होती. फंटास्टिक टीमनी 2015 मध्ये हे आव्हान स्वीकारलं आणि ती रेस पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर तेव्हा मी क्रू म्हणून होते गाडीत. मला वाटलं पण नव्हतं पुढच्या वर्षी मी पार्टिसिपंट असेन. मग त्याच्यानंतर 2016 मध्ये मिक्स टीममध्ये मी भाग घेतला 4 जणांच्या. सो बेसिकली टीम ऑफ 4, टीम ऑफ 3, टीम ऑफ 2 मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. ती रिले असते. एका वेळेला एकच सायकलिंग करत असतो. मग डेक्कन क्लिफ हँगर 2016 मध्ये केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. मला असं वाटतं मग ते पॉझिटिव्ह फीडबॅक लूप सुरू झालं की अरे हां, आपल्याला ये भी जमतंय. हो सकता है. आणि ते खरं सांगते ॲडिक्शन झाल्यासारखं झालं की आपण करत राहू, चॅलेंजेस स्वीकारत राहू. मग त्याच्यानंतर 2017 मध्ये मी आणि महेशनी दोघांनी टीम ऑफ 2 मध्ये केलं. ते आमचं आउट ऑफ टाईम लिमिट झालं, पण ते पूर्ण केलं आम्ही. आणि दरम्यानच्या काळात मग 1-2 BRM केल्या. BRM म्हणजे सेल्फ सपोर्टेड लाँग डिस्टन्स राईड्स असतात. बरोबर. आणि असं सगळं एकूण ह्या क्षेत्राची ओळख होत गेली. अल्ट्रा सायकलिंग काय प्रकार आहे आणि पुण्यामध्ये जबरदस्त कम्युनिटी आहे अल्ट्रा सायकलिंग करणाऱ्यांची. आणि मग डेक्कन क्लिफ हँगर आम्ही आपल्या ज्ञानावरती आणि अनुभवावरती चालू होतं आमचं. आणि आम्हाला आमची ओळख झाली. आमचे सायकलिंगमधले गुरु, मेंटर्स संतोष पवार सर आणि विशाल पवार सर. पवार बंधूंच्याकडे सायकलिंगची लिगसी आहे. त्यांचे वडील दशरथ पवार बऱ्याच घाटाचा राजा. घाटाचा राजा पूर्वीचं. पूर्वीचे. तर सरांशी ओळख झाली. मग सरांकडनं आम्हाला इनपुट्स मिळत गेले दोघांनाही. आणि विशाल सर आणि संतोष सर मेंटरिंग करतात. त्या टीमचं नाव आहे टीम ॲक्सिस. आणि मग आम्ही टीम ॲक्सिसमध्ये समाविष्ट सहभागी झालो. झाला. आणि ती टीम पण आमची अशी जबरदस्त आहे की आम्ही खरं त्यावेळेला दोघंजण एकदम लिंबू-टिंबू होतो त्या टीममध्ये. पण टीम ॲक्सिसच्या कुठल्याही मेंबरनी आम्हाला कधी असं जाणवून दिलं नाही आणि कायम प्रोत्साहन. आणि आम्ही टीम ॲक्सिसनी एक सह्याद्री चॅलेंज अशा एका स्पर्धेत भाग घेतला होता की जिथे महाबळेश्वरचे 4 घाट त्याची ती रेस होती. तिथून परत येत असताना संतोष सर म्हणले, अहो एक वेगळी आयडिया सांगू का? कारण दरम्यानच्या काळात मग आम्हाला सगळ्यांना ते घाटाचं वेड लागलं होतं. सिंहगड घाट क्लाइंब असेल किंवा सह्याद्री चॅलेंज महाबळेश्वर. असेल. तेव्हा सरांनी सांगितलं एव्हरेस्टिंग. ते असं करायचं की वरखाली रिपिटेशन्स करायची आणि 8848 मीटर एलिव्हेशन गेन व्हायला पाहिजे. माझी प्रामाणिकपणे सांगते पहिली रिॲक्शन होती हे हे शक्यच नाही. अशक्य आहे. हे काहीही काय करतात लोक. तेच मी सोडून दिलं. पण त्याच्यानंतर लॉकडाऊन आला आणि लॉकडाऊनचा आम्ही असा अतिशय सकारात्मक आम्हाला फायदा झाला. अगदी इमानदारीत 6 वाजता होम ट्रेनरवरती आपली सायकल लावलेली आहे. फिरवत बसा. बास. एक फेसबुकवरती ग्रुप पण आहे धर हँडल मार पेंडल नावाचा. तसं. आणि संतोष सरांनी ही आयडिया इंट्रोड्यूस केल्यानंतर महेशनी ती अगदी जोर लावून धरली. सर आपण करूया. मग असं ठरलं की आपण लवासाचा दरम्यानच्या काळात 10
पुण्याच्या आसपासातल्या 10 घाटांचा अभ्यास केला होता महेशनी, की किती एलिव्हेशन गेन एलिव्हेशन असेल गेन आहे. काय वगैरे. हम्म. मग लवासा आम्ही सिलेक्ट केला आणि टीम ॲक्सिसनी ठरवलं की 4 ऑक्टोबर 2020 आपण हाफ एव्हरेस्टिंग करूया. हम्म. मग खरं सांगायचं तर खरंच काही कल्पना नव्हती, की नक्की आपल्याला काय लवासा हा अवघड घाट आहे आणि तो आपल्याला वरखाली करायचा आहे. एवढ्या ह्यानी मी गेले होते. 4 ऑक्टोबरला आम्ही सगळ्या मेंबर्सनी हाफ एव्हरेस्टिंग अगदी सक्सेसफुली पूर्ण केलं आणि तेव्हा आम्ही टेमघर डॅमपासनं खालून वरपर्यंत हम्म. लवासा घाटाच्या टॉपपर्यंत 11 रिपिटिशन्स केल्या. हम्म. आणि त्याच्यासाठी हे ऑर्गनाइज करणारी हेल्स 500 नावाचा एक क्लब आहे हम्म. ऑस्ट्रेलियामधला. तर त्यांचं एक पोर्टल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे जे सगळं करता ते नोंदवायला लागतं. नोंदवायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही प्रामाणिकपणे करायचं. हम्म. कुणीही त्यांचं येऊन बघत नाही. पण अर्थातच कुठलंही स्पोर्ट्स म्हटला किंवा कुठलंही क्षेत्र म्हटलं की ते प्रामाणिकपणा आहेच. हम्म. आणि 4 ऑक्टोबरला आमचं हाफ एव्हरेस्टिंग झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता फुल करूया. हम्म. पण फुल एव्हरेस्टिंगच्या वेळेला असं आमच्या लक्षात आलं, म्हणजे सरांच्या लक्षात आलं की हा पूर्ण पूर्ण घाट 22 वेळेला करणं जरा थोडं धोक्याचं आहे रात्रीच्या वेळेला, की तुम्ही खाली आलात, मध्ये अडचण आली तर काय कराल? म्हणून मग सरांनी, महेशनी आणि बाकी मेंबर्सनी थोडा अभ्यास करून लवासाच्या घाटाचा शेवटचा 2 किलोमीटरचा स्ट्रेच सिलेक्ट केला. हम्म. आणि अर्थातच अंतर कमी झालं, एलिव्हेशन कमी झालं, त्यामुळे रिपिटिशन्स वाढल्या आणि मग त्या मी 77 वेळेला वरखाली केलं. बापरे! नॉनस्टॉप म्हणजे न हो, झोपता. न नॉनस्टॉप नाही झोपता. म्हणायचंय, न हो, झोपता. न झोपता. पण मला तुझ्याशी गप्पा मारताना असं जाणवलं, की बरेच वेळा ही जी टास्क असतात किंवा ध्येय ती खूप ईर्ष्येतनं खूप जास्ती केली जातात. हो, पण तू ते आनंद मिळवण्यासाठी जास्ती म्हणजे की ह्यातनं मला आनंद मिळतोय की नाही तरच मी करणार. अगदी. उगाच कोणाला तरी काहीतरी सिद्ध करायचंय नाही. असं त्याच्यात तुझा कधी हेतू नव्हता. अजिबातच नव्हता. म्हणजे मला तो इव्हेंट संपेपर्यंत ही कल्पना नव्हती, की हे जर माझं सक्सेसफुली झालं तर मी भारतातली पहिली महिला ठरेन. अरे वाह! क्या बात है! पण जेव्हा असं लक्षात आलं, की आपल्याला आता हे नक्की पूर्ण करायचं आहे, तेव्हा कोणीतरी असं म्हटलं, "अच्छा, हे झालं तर मग तू पहिली ठरशील ना." हां. ओह! तर ओके म्हटलं, मग आता चांगलं होईल. अच्छा. म्हणजे ते सगळं झाल्यानंतर उलट मी पहिली महिला ठरले ह्याच्यापेक्षा जास्त असं जाणवलं, हे कळलं लोकांना, तर मला जास्त आवडेल, की माझ्यासारखी सर्वसामान्य व्यक्ती बरोबर. हे जर करू शक्य शकते, तर कोणीही करू शकतं. तर कुणीही करू फक्त शकतं. ध्येय हे पाहिजे आणि हो. सातत्य आणि श्रम. बस. आणि मी अल्ट्रासायक्लिंग वयाच्या 45व्या वर्षी सुरू केलं. ओह! तर माझ्या वयोगटातल्या बायकांना जर का माझ्या ह्या अनुभवातनं प्रोत्साहन मिळालं, तर त्याच्यासारखी पोचपावती दुसरी कुठलीच नाही. बरोबर. मी 2-3 वर्षापूर्वी माझं असंच एक पुस्तक प्रकाशित केलं. तेव्हा पण मी त्याच्यात हेच लिहिलं होतं. ही प्रसिद्धी नाही, ही प्रेरणा मिळावी लोकांना म्हणून हे पुस्तकाचा घाट आहे. तसं खरंय. तुझं म्हणणं आहे. बरं हे एव्हरेस्टिंग झालं, सायकलिंगचं जोरात सुरू होतं. तुला तुझ्या आयुष्यामध्ये एका गोष्टीची खूप भीती होती. हो. ते भीतीचं प्रीतीत कसं रूपांतर झालं ते पण सांग? मला पाण्याची प्रचंड भीती होती. म्हणजे खूप कौतुक वाटायचं, लोकं कसे पोहतात वगैरे. पाण्यावर तरंगता पण येतं. हो, असंही घडू शकतं. त्याच्यावरनं मी बऱ्याचदा महेशकडनं ऐकलं पण होतं, "अगं काय तू शिकत नाहीस पोहणं वगैरे." अरे पण म्हटलं भीती वाटते ना. पण मग मी स्वतःलाच एक असा एक दिला, की चॅलेंज दिला. प्रॉमिस केलं, की वयाच्या 50व्या वर्षी हां. हां, आपण स्वतःलाच एक गिफ्ट देऊया हं. आणि आपण पोहायला शिकूया. तर लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी मी पोहायला शिकले. हं, हं. ब्रेस्टस्ट्रोक शिकले. त्याच्यानंतर मग कुठेतरी मनात वाटलं, की आजूबाजूला खूप मंडळी बघते मी ट्रायथलॉन करतायत. आता त्यातलं रनिंग आणि सायकलिंग येतंय. आता हे जमलं तर करून बघूया. आणि अशा ह्याने मग मी कोल्हापूर ट्रायथलॉनला रजिस्टर केलं. ती स्पर्धा पोस्टपोन झाली. मला सगळ्यात आनंद झाला, कारण मला प्रॅक्टिसला वेळ मिळणार होता. झाकली मूठ. अगदी. आणि मी फ्रीस्टाईल शिकायला गेले लॉ कॉलेजच्या पूलवरती वालावलकर सरांकडे आणि फक्त शांतपणे जाऊन सर सांगतील त्याप्रमाणे आपण पोहायला शिकणे, एवढाच अजेंडा होता.
पण साधारणपणे 4-6 महिन्यामध्ये ते जमायला लागलं आणि मग ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला. 2 ट्रायथलॉन झाल्या. बक्षिसं मिळाली. पण ते बक्षिसं मिळण्यापेक्षा मला जे मी ठरवलं ते मी आणि करू शकले बस. आणि ते एवढ्या कमी वेळामध्ये. नाहीतर मला असं, "अरे वाह! छान करतात हां, ट्रायथलॉन छान आहे." तर मी कधीही असं बघितलं, इमॅजिन केलं नव्हतं, की मी कधीतरी ते करीन. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये मात्र हे निश्चित झालं, की अल्ट्रा सायकलिंग म्हणा किंवा या सगळ्यामुळे ना मला खूप विविध माणसं भेटायला लागली. आणि तो लोकसंग्रह इतका जबरदस्त वाढला आणि त्यामध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व पण खूप खूप होती. आहेत. बरोबर. मग असं वाटायला लागलं, की अरे वाह! हे करून बघूया आणि खरं सांगायचं तर आता अशा स्टेजला मी आहे, मला जे आवडतं तेच मी करणार आहे. स्वांत सुखाय. शांत सुख आहे. हे तुझं पोहण्याचं पण झालं. ते घोडसवारीचं कुठे डोक्यात एकदम घुसलं? तेही मला भयंकर कुतूहल होतं. म्हणजे माझा जो काही थोडा अ, आर्मी जीवनाचा ओह! उपभोग घेण्याचा काळ होता, तिथे तुला त्यामध्ये मी ते खूप बघितलं होतं. हं, हं. म्हणजे आणि पंजाबमध्ये असताना? हो, पंजाबमध्ये मी 3 वर्ष होते आणि प्रचंड मला फॅसिनेशन होतं हॉर्स रायडिंगबद्दल. पण असं वाटत होतं की कुठे शिकू आणि सुदैवाने पुण्यात राहतेय मी. हो, हो, हो. तर 1-2 प्रायव्हेट क्लब्समध्ये मी चौकशी केली, पण ते काही असं पटत नव्हतं. आणि मग मला असं कळलं की एन-डी-एमध्ये 2 सेमिस्टरच्या ब्रेकमध्ये आता सगळ्यांना ते देतायत ट्रेनिंग. जनरल पब्लिकला पण हो. ट्रेनिंग देतात. हं. अर्थात मला एक्स असल्यामुळे आर्मी असल्यामुळे तिथे वेगळं मिळाली एंट्री. पण मी तिथे शिकले. म्हणजे मला त्याचाही खूप आनंद झाला, की मी एन-डी-एमध्ये हॉर्स रायडिंग शिकले. अर्थात तोंडओळख झाली आहे त्या स्पोर्टची. पुढे करण्याची इच्छा आहे. पण मला असंही लोकांनी सांगण्यात आलं, "अगं 40शी नंतर हॉर्स रायडिंग शिकू नये" वगैरे. म्हणून तू 50शी नंतर शिकलीस. पण जरूर मला त्याच्यामध्ये आणखीन करायला आवडेल. हो. पण ते शिकायचं होतं ते मी ते शिकले. जोपर्यंत माणूस घोड्यावर बसत नाही, हो, तोपर्यंत त्याची नशा माणसाला कळूच शकत नाही. खरंच. म्हणजे मी माझ्या पुस्तकात लिहिलंय, की त्या घोड्यावर तुम्ही जेव्हा बसता, तेव्हा ते घोड्याची एनर्जी तुमच्या शरीरात खरंय. शिरते अगदी खरंय. आणि ती अशी एक नशा आहे. म्हणजे तो मॅजेस्टिक प्राणी हो, आहे. हो, हो. मी माझा लेखाचं नावच दिलंय, तर सायकलला राम-राम. हं. म्हणजे मला जर पुण्यात घोडा पाळता आला, तर अगदी. मी सायकल सोडून देईन. खरंय, खरंय. हं. हे आता एवढं सगळं विविधांगी तू जीवन जगलीस. त्याच्यात तुला खूप आनंद मिळाला. आणि सुरुवातीला तू बोलताना असं म्हणालीस, कलेचा वारसा माझ्याकडे आलाय. आता तू परत त्या दिशेला गेलेस असं मला कळतं. सतार शिकायचं काहीतरी तुला हो. नाद आलाय. तर ते काय त्याच्या मी बद्दल आम्हाला बी-एस-सी सांग? आणि एम-एस-सीला असताना उस्ताद उस्मान खानांकडे सतार शिकत होते आणि मग त्याच्यामध्ये मोठा खंड पडला 25 वर्षाचा. हो, हो. आणि मग मला एकदम असं वाटलं, की नाही अरे आपल्याला हे करायला पाहिजे. मग मी पुन्हा शोध घेतला आणि आता अर्थात ते सगळ्यांना शिकवत नाहीत तेवढं, पण त्यांची कन्या ते अलका टॉकीजच्या तिथे आहेत का? प्रभात रोडला प्रभात. ओके. आहे. हं, तर त्यांची कन्या रुकया दीदी त्या शिकवतात. हं. मग मी पुन्हा शोध घेतला, पुन्हा जायला लागले. अर्थात एवढ्यात जरा परत खंड पडलाय. कारण मग ते ऑनलाईन क्लास होते खरे आणि खरं सांगू का, खूप गोष्टी करायच्या आहेत. ते 24 तास कमी पडतात. अशी परिस्थिती आहे. आता काय बाकी आहे? आमच्या दृष्टीने हे सगळं खूप झालंय ऑलरेडी. नाही करायला पुष्कळ आहे. आता काय आहे? अजून ते पण सांगू दे. पॅराग्लायडिंग वगैरे पण हो. डोक्यात आहे. अरे वाह! कसं काय काय करायला मिळतंय आणि पुण्यात असल्याने ना खूप फायदा आहे. हो, अगदी बरोबर. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्रिव्हिलेज्ड. हो, अगदी. पुण्यात ज्यांचा जन्म झालाय ते लोकं खरंच आणि ज्यांना इच्छा आहे त्यांना खूप मार्ग आहेत. आणि आता अल्ट्रा सायकलिंगमुळे मी एक ऑडॅक्स इंडिया विमेन्स ग्रुप आहे. हं, हं. भारतभरात अल्ट्रा सायकलिंग करणाऱ्या बायकांचा हा आमचा WhatsApp ग्रुप आहे. तिथल्या अचाट बायका जे काही करत असतात ते बघितल्यावर असं वाटतं, की अरे आपण खरंच काही करत नाही आहोत. आता सुरुवात झाली. हो, खरंच आहे. करायला म्हणजे स्काय इज द लिमिट. मगाशी बोलता-बोलता तू असं म्हणालीस, की वाटवे सरांकडनं तुला एक विशेष असा गुण घ्यावासा वाटतो ते म्हणजे कृतज्ञता. तुला कोणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल किंवा खास त्याच्यात कोणाचा सहभाग राहिला असं काही सांगू शकशील का? निश्चितच. माझा हा ठाम विश्वास आहे, की आपण एखादी गोष्ट करत असतो, पण ते आपण एकटे नसतो. माझ्या संपूर्ण प्रवासात सगळ्यात महत्त्वाची साथ महेशची आणि आकाशची.
सुरुवातीचा सगळा प्रवास माझा सुकर झाला माझ्या आई-बाबांमुळे. माझ्या दोघी बहिणी वृंदा आणि मुक्ता या दोघींचीही मला साथ होती. माझ्या फिटनेस जर्नीमध्ये म्हणाल तर ते सगळं श्रेय मी संतोष पवार सर आणि विशाल पवार सरांना देऊ इच्छिते. माझी टीम ॲक्सिस ही कायमच माझ्या पाठीशी उभी असते. त्यातले सगळेच सहकारी अत्यंत आनंदाने मदत करत असतात. सायकलिंगच्या क्षेत्रामध्ये तुमचं मेन मुख्य सायकल उत्तम असणं, हे ऋषिकेश सबनीसच्या सायकलरनी कायमच ह्या बाबतीत साथ दिली आहे. तिथे स्वप्नील आणि मितेश ह्यांना मी त्याचं श्रेय देईन. माझी फंटास्टिक टीम ही पहिल्यापासूनची माझी साथीदार आहे. नवीन जे मी केलं स्विमिंग त्याचं धाडस मी करू शकले केळकर सर, वालावलकर सर आणि चैतन्य वेल्हाळमुळे. आणि अर्थातच त्याच्यानंतर माझ्या ॲक्वाफिना ग्रुपच्या मैत्रिणी ह्या माझ्या कायमच इन्स्पिरेशन आहेत. डॉक्टर लेफ्टनंट जनरल क्रूज आणि ऋतुजा उडपीकरनी मला खूप मोलाचं योगदान दिलं स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी मुख्यत्वे. आणि अशा सगळ्यांच्या सहकार्याने अशीच माझी ही वाटचाल चालू राहील अशीच मला आशा आहे. तुझ्या पुढच्या सर्व मनोकामना पुऱ्या होत अशी मी रामराम मंडळीतर्फे तुला शुभेच्छा देतो. आज आपल्यासोबत डॉक्टर मैथिली जोग यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. त्या तुम्हालाही सर्वांना आवडल्या असतील. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. राम राम.